हे फळ झाडाला चिटकू शकते का हो? तो म्हटला, अरे एखाद्याचा घटस्फोट करणं सोपं आहे भीमा, पण जुळवणं, घटस्फोट करायला काय लागतो? बाई तुमचा नवरा कोणासोबत होता परवा मी पाहिलं तिकडं, झाला घटस्फोट. संगमनेर तालुक्यातल्या बाईचा विषय नाही, इथल्या महिला बुद्धिवान आहे, जिला ज्ञानच नाही विश्वासच नाही, तिथं काय. पण एक पर्याय आहे गळा, एक उपाय आहे. काय? हे फळ झाडाला चिकटावं असं जर तुला वाटत असेल तर तुला तुझ्या आयुष्यभराची सगळी पुण्याई दान करावी लागणार आहे. तो म्हटला मी तयार आहे. ऐका, पहिल्या चरणाकडे प्रवास घेऊन जातो तुमचा. एवढी कथा ऐकली, पहिलं चरण कळालं. तो म्हटला मी तयार आहे. चल ठेव फळ जमिनीवर. जमिनीवर ठेवलं, संकल्प सोडला. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ 2 हात वर आलं. भीम म्हटला का हो? अरे पुण्य संपलं भीमा, कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटला माझी भावंड आहे. अरे भाऊ मोटरसायकल देत नाही भीमा भावाला, तुझं पा काय कोणी. तो म्हटला ती तिकडची भावंड आहे, माझा भाऊ पुण्य देणार. अर्जुनाने दिलं, सहदेवाने दिलं, नकुलाने दिलं, धर्मराजाने दिलं. पण संगमनेर वासियानो, माझ्या गगनगिरी महाराजांच्या सेवा साधने करत असलेल्या सगळ्या भगवत भक्तांनो, 5ही भावांच्या पुण्याईमध्ये 2-2 हात जांभूळ वरती येईल इतकी ताकद होती. 10 हात जांभूळ वरती आलं. किती हात? 10 हात. अजून 2 हात फांदी शिल्लक होती. ते पाहिलं ते शिष्याने, भीमा 2 हात नजर आहे फांदीच्या, आणखी कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटला आमची बायको आहे, देईल का? पण देईल म्हटला. अरे 1500 रुपये महिना चालू झाले, काही काही त्या आधी येत नाही तुला, तू नीट विचार करून उत्तर दे. तो म्हटलं ती देईल. द्रौपदी पुढे पुण्य देते का? ते म्हणे 5 भावांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर तुम्हाला माझी आठवण आली. अहो मला अगोदर मागितलं असतं तर 5 भावाचं वाचलं असतं. मी पतिव्रत आहे, 5 पतींची जीवाभावानं सेवा केली मी. भीम म्हटलं बोलू नको, पुण्य दे. तिनं संकल्प सोडला आणि पुण्य दान केलं. किती हात वरती यायला पाहिजे होतं जांभूळ? 2 हात. हिनं संकल्प सोडता बरोबर 2 हात वर आलं नाही, 10 हात खाली आलं. रडायला लागली ती. नाराज झाली 5 पती. रडणाऱ्या द्रौपदी जवळ नारद महर्षी गेले आणि तिला सांगता, बाई रडू नको बाळा, तू रडू नको आता. ती म्हणे महाराज 5 पतीची सेवा केली आणि पुण्य नाही झालं कसं? हे तू 5 पतीची जीवाभावानं सेवा केली द्रौपदी, गोष्ट खरी आहे. तुझा या 5ही भीमामध्ये, अर्जुनामध्ये, नकुलामध्ये, सहदेवामध्ये खूप जीव आहे, हे गोष्ट 100% खरी आहे. फक्त द्रौपदी रागवू नको. एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या कर्णाच्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी तुझी फक्त मान वळली नव्हती, तुझी मान मनासहित वळली होती. पती सेवेतून, धर्मसेवेतून, संत सेवेतून, गुरु सेवेतून, भगवत सेवेतून क्षणभर जरी मान मनासहित वळाली तरी आयुष्यात कमवलेला सगळ्या पुण्याचा ते क्षणभर वळवलेलं मन शून्य करत असतं. क्षणभर वळवलेलं मन जर द्रौपदी सारख्या 5 पतीची जीवाभावानं सेवा करणाऱ्या द्रौपदीच्या पुण्याईचा समाप्तीपर्यंत प्रवास करून देत असेल तर ज्यांची मन रात्रंदिवस संसारात आहे, प्रपंचात आहे, त्यांचं पुण्य व्हायचं कधी? ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या श्री तुकोबारायण आहे. म्हणून तो महाराज म्हणता, बाळा चांगल्या चांगल्यांच्या गाड्या माघारी आल्या, त्यांना मनाचा प्रवास वाटून वाटोळं झालं. तू तुझ्या मनाचा प्रवास करू नको, 100% तुझा उद्धार होईल. निषेध मुखाने मनाचा प्रवास करू नको, हा आग्रहाचं वचन बोलताय श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. नया वाटू माने